10 वर्षापूर्वी मुलीचं लग्न झालं ना, पोरगी नवऱ्याच्या घरी जर चालली तर पोरीची आई काय म्हणायची माहिती का? एखादा महिना पाय, सगळ्यांचा अंदाज घे, नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये, त्याला आपण टपरी टाकून देऊ. पा दरिद्री 50% पोरींच्या संसाराचं वाठोळ तिच्या आईनं केलं. इतकी खोड आहे आईला, इतकी ती पण दिसते अशी. फक्त पुरीचा फोन आला, चालली थोबाडवाशी. तुला काम नाही काय तिकडे? कांद्यातलं गाबाळ का मर ना, का दुसरीची घरं बिगडी ती? ऐ ऐ जर आजपासून पुरीच्या घरी डोकं लावलं, तू कशावरही लिहून ठेव, आज वर्षानच तुझं श्राद्ध येणार. कशावर लिहि? घेऊन आली, मला काही जड नाही म्हणली. जड नाही तुला कळलं ना? तिन्ही सुना आल्या, मग आली आमच्याकडे तुळशीवाली. प्रस्थान कवाय म्हणते? प्रस्थान प्रस्थान कवाय? आपण म्हणलं का ज्येष्ठ महिन्यात आहे, लांबलं काय ना बाई. हो जम्बूक करी, ज्यानं बायकोच करेल नाही ना, बायको तो पोरे आहे ना महाराज, कोणाला बोलून देत नाही. बायको करू दे, अशी नीट करून टाकीन बायको, आपल्या पुढं नीट करीन. गपचीप बस, असंच म्हणायचा तो बाप भाऊ. तो तर सासरवाडीला कांदे वाट्यानं करायला गेला भाऊ. ती इकडं झिरो ती का, जिला सुन नाही ना एकही, तिथं टक्कळ्याच फोडू दी ती नुसत्या, कोणाला बोलून देत नाही. माझ्या डोळ्यात देखत आणायची, माझ्या डोळ्यात देखत आणायची. अण्णा अंग बयान, तुला अजून सुनाचा झटका माहीत नाही. वैशाखात सुन आली का ज्येष्ठात तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन झालं, तुला अजून माहीत नाही. जिची थोरली सुन आली तिच्या धाकट्या पोराला पाहुणे आले आणि ती म्हणते यंदा नाही, दिवाळीनंतर पाहू. पहिलीनंच एवढी जी रावली, आता नाही इज्जत घालायची. संसार एवढा नेट लावून कायला करायचा? काय मागच्याला घे नाही. आता हे मी 3 करतो रोज, हलक्या हाती 3, जवळ काढलं चौथे काढतो. 3 तास मग माझे नुसते माईकला लागू लागू होट सडले वारा नुसतं. नाही माईकला लागू लागू होटच गेले, नुसती होट आतून लाल लाल जर झाली, नुसती आदळून 6 तास बोलतो रोज. मग आता महापोरे म्हणणार आहे का माझ्या बापाला लई कष्ट केले? तो म्हणणार मजा आणलं त्यानं. रोज 3 गावं हिंडायचा, चांगला नादावला होता बाहेर. यांना काय केलं? नाही महाराज, आपणच सावध व्हायचं, लोकांना नाही सांगायचं. आपल्या पोऱ्यानं आपली मर्यादा सोडली त्या दिवशी आपण त्याच्यातून रिटायर. काय मत आहे तुमचं? ज्या दिवशी आपल्या पोऱ्याच्या तोंडाचा वास आला ना कोठऱ्याचा, त्या दिवशी कष्ट बंद बंद. का करायचे? भजन नाही करायचं, दिंडीला पंगत नाही घालायची. या नालायकांसाठी बांध करू जमीन वाढायच्या, नाकडे टाकू टाकू मोटरी चालवायच्या, चिंगड्या खाली घालू घालू गोण्या टाचायच्या. आपण पाणी मारून दूध विकायचं नाही, या नालायकांनी पाणी टाकून प्यायची. कायला कमवायची? काय कमवायचं काम राहिलं शिल्लक? भारीत भारी टीव्ही घ्यायचा, बायकोला भारीत भारी गजरा घ्यायचा, 1.5 किलोमीटर वास गेला पाहिजे असं बायको डोक्याचा नसला. भारी गजरा आणायचा, बायको चांगली ब्युटी पार्लरला न्यायची, मस्तपैकी मधल्या फटीत चमकी बिमकी भरून आणायची, मस्त एक हात बायकोच्या गळ्यात, मस्त मालिका पाहत बसायचं. बस पोरे म्हणणार असं का केलं भाऊ? मी पेरलं एक, उतारलं दुसरं. आता मला मशागतही करायची नाही, वावरच खाट ठेवायचंय. तुला काय करायचं? कमीत बसायचं येड्यावानी, कमी. महाराजांची भाषा नाही. महाराज अंतकाळीचे कोणी नाही, नाही हो. आपण फक्त आपल्या पुरते. एखाद्या बाईचा नवरा तरुणपणात मरू द्या बरं, काय बोंबलं ती बाई, काय थोबाड झोडू झोडू रडती बाई. देवान तुझी रान रणकीन झाली, मेल्यान मला काल आठवलं, त्यांना काल आणि आलं. आता काय माझ्या जगण्यात मजा आहे, येतेच त्यांच्या संगत. नवरा जळवतून ती आगी वडी ती, आणि 2-4 बाया तिला माग वडी त्या. अशी ढिल्ली करा बरं, जाळाजवळ न्यायची ना, अशी ढिल्ली करायची. चिंगाट गरगाठील ती. कोण मारत तर कोणच्यासाठी मारा? झाकली अय फक्त म्हणायला कोण करत? एखाद्याची बायको तरुणपणात मरू द्या, म्हणजे मरू नये, मरू द्या, त्याला 2 पोरं असावं गोजीरवाणी, आणि 2-4 दिवस व्हा बायको मरून आठवडाभर, आणि आपण त्याला भेटायला जावा. ते असं दारात बसलं राहतं. पोरं खेळा त्या अंगणात, आपण त्याच्याजवळ जायचं आणि त्याला म्हणायचं काय चालय, काय चालय? तो म्हणतो
काय चालायचं वाटोळ झालं परपंचाच जगण्यात मजा नाही राहिली देवानं माल न्यायला लागत होत तिला नव्हतं न्यायला लागत बिगर बायकोचं जगण्यात मजा नाही कसा आठवडा काढला माझं मला माहिती त्याला विचारायचं बायको बिकू करता का छे 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 मला काय करायचं बायको करून पण यांनी कोणाला आई म्हणा मग यांची आई त्याची मावशी होईन कारण लबाड जनताय महाराज 20 वर्ष आपण पोरगी सांभाळली पोरगी नवऱ्याच्या घरी जाताना रडत सुद्धा नाही सनाट निघती फुलाच्या गाडी उलटी बापाला अशी हात करते असेच हप्ते पेडा तर दुसरा हप्ता घेऊन येते काच का आलंय लग्नाच्या अगोदर ती त्या पोऱ्याला म्हणत असते तू माझा प्राणनाथ आहे प्राणनाथ नवनाथाचा भाऊ प्राणनाथ लग्न झाल्यावर म्हणते नाथ आहे शेवटी म्हणते तू अनाथ आहे कोणत्याही प्रिय माया कीर्तनात बसलेल्या कोणत्याही प्रियकरानं मला सांगा तुमचं हॉटेलचं बैल किती प्रियशन दिलं का देणारच नाही हुशार मॉडेल आहे ते 16 आईस्क्रीमच्या कांड्या खात एकट तर हे एक कांडी चूक घेते आणि याला म्हणलं तुला घेते म्हणते इंटरेस्ट नाही अरे पैसेच नाही बावळाटा एका मित्रानं एकाला सांगितलं माझं सोमवारी लव्ह मॅरेज आहे याने सांगितलं कुणाशी त्या सांगितलं सी इज माय कॉलेज फ्रेंड ती माझ्याबरोबर कॉलेजला होती म्हणला 1 मिनिट मी त्याच्याशिवाय विरह सहन करू शकत नाही इसी के बिना मैं पल भर भी जी नहीं सकता इश्क ही मेरी जिंदगी है अगर वो ना मिली तो मैं रेलवे के नीचे सो जाऊंगा वो मेरी नहीं हो सकती तो किसी की भी हो नहीं सकती त्याने सांगितलं तुला काय भुकायचं भूक पण मी काय सोमवारी लग्नाला येत नाही मंगळवारी आशीर्वाद द्यायला येतो हे मंगळवारी आशीर्वाद द्यायला गेलं तर सोमवारी ज्याचं लग्न होतं ते असं दाढीला हात लावून बसलं होतं हा गेला आणि त्याला म्हणला व्हाय आर बिकम नर्वस याने सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस याने सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम याने सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस म्हणले काय काल लग्न झालं नाही याचं बक्षीसच पडलं खाली म्हणला काय करा मग याने सांगितलं काय झालं त्याने सांगितलं 3 तास आम्ही गार्डनमध्ये शपथी घेतल्या तिनं मला सांगितलं मी तुमचीच आहे हे शरीरच तुमच्या ताब्यात दिलंय मी तुमच्यावरून जीव ओळून टाकलाय बरंच गप्पा झाल्या आमच्या दोघांच्या फुल आहे गुलाब का लडका आहे गरीब का असं काय बरंच त्यांचं आहे लय बारीक सांगितलं तुम्ही माझ्यावर संशय घ्याल तुमच्याकडून नाही लागत सावध राहा माणसं आणि तिनं मला कोर्टाच्या पायरीपर्यंत नेलं आणि कोर्टाची पायरी चढल्यावर तिनं मला सांगितलं आता मी तुमच्यावरून जीव ओवळून टाकलाय तर तुमच्या नावे बँकेत पैसे किती आहे म्हणजे प्रेम कशावर आलं पैशावर मित्रानं सांगितलं 5,000 पोरकाला थांबण मराय त्याच्या मित्राने त्याला सांगितलं अरे तिला सांगायचं माझ्या नावे 5,000 आहेत पण माझ्या चुलत्याच्या नावे 5 लाख आहेत आणि त्याला काही पोरग नाही वारस मीची तर मला हेच सांगितलं मी तिला ती माझ्या चुलत्या संगच गेली मी बसलो तुही वाट पाहत एवढं तिचं माझ्यावर अरे पागले तू असे 3 जण म्हणत होते तू चौथा येड्या अरे 3 मेले तू एकटाच राहिलाय ते 3 झाले भूत तू असेल खैस पुरीसाठी मरतो का शामड्या ए दरिद्री ए भंगरी ज्यांनी ज्यांनी असे लव्ह मॅरेज केले ना लफडे लुपडे दरवाजे लावून भांडे घासीत अरे आणि भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा करतात एक आणि तरुण मंडळी अंगातली ताकद जपून वापरा माझा टेलपणा करायला वापरू नका दिवस फिरलेत मोटरसायकलवर चालला तर कुत्र्याला लात आणतो त्याचा बाप पिसाळलेला होता पुरीला पाहिलं का बोकड्याचा आवाज काढतो नंबर 1 आता 100% जनता सीसी कॅमेरे ते
जर कधी क्लिप मध्ये दिसला ना तू टपरी बिपरी पेटवताना अशी खुटी गुतन तुझ्या हा खुटा उपटन पण खुटी निघायची नाही. ओ ते